पुण्यातल्या खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। विसर्ग 40,000 क्युसेकवर पुन्हा पाणी तुंबण्याची लोकांना भीती। पुण्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार, महापुराची स्थिती निर्माण झाल्याने पुणेकरांचे अतोनात हाल, अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। पुण्यातल्या एकता नगरमध्ये पुन्हा पाणी साचलं। एनडीआरएफ जवानांकडून बचाव कार्य, बोटीही सज्ज। पुण्यामधील जलमय एकता नगरची पालकमंत्री अजित पवारांकडून पाहणी। नुकसानग्रस्तांना सरकार मदत करणार, अजित पवारांचं आश्वासन। मुंबई शहर उपनगरामध्ये तुफान बॅटिंग करणाऱ्या पावसाची दुपारनंतर उसंत। मुंबईसह उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघरला 24 तासांचा रेड अलर्ट। मुंबईला पाणीपुरवठा करणारे 7 पैकी 4 तलाव तुडुंब। मुंबई ठाणे भिवंडीतले 10% पाणी कपात मागे। मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका। उल्हास नदीच्या पातळीत वाढ, सुरक्षेच्या कारणास्तव आज आणि उद्या काही मुंबई पुणे एक्सप्रेस रद्द। अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला। कोल्हापूर सांगलीला दिलासा। आज सतेज पाटलांनी घेतलेली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट। कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली। 83 बंधारे पाण्याखाली। कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद। पदाधिकारी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा। 250 ते 250 जागा लढवण्याचा निर्धार। काहीही करून मनसैनिकांना सत्तेत बसवण्याचा निश्चय। मुंबईत नोकरी पण मराठी माणसाला नो एंट्री। व्हायरल जॉब पोस्टमुळे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक। टीकेनंतर आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाकडून माफीनामा। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांचं अपंगत्व प्रमाणपत्र खोटं असण्याची शक्यता। प्रमाणपत्राशी संबंधित एक्सक्लुझिव्ह कागदपत्र ABP माझाच्या हाती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।